क्षेत्रात देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता कृषी शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत असल्याचं चित्र समोर आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या ताज्या मानांकनात राज्यातील एकाही कृषी विद्यापीठाला पहिल्या 40 संस्थांमध्ये स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे यापूर्वी सातत्याने मानांकनात झळकणारे राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यंदा यादीतून पूर्णपणे बाहेर पडलं आहे. NIRF कडून दरवर्षी देशातील सर्वोत्तम 40 विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेलं नाही. राहुरीसह दापोली, परभणी, अकोला आणि नागपूर येथील कृषी आणि संलग्न विद्यापीठांचा समावेश नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. NIRFच्या मानांकनासाठी अध्यापनाचा दर्जा, संशोधनाची गुणवत्ता, नवोपक्रम, शेतकऱ्यांशी असलेला संपर्क, कृषी क्षेत्रातील योगदान, बायोटेक्नॉलॉजी, उद्यानविद्या, मत्स्यपालन, अन्न तंत्रज्ञान आणि कृषी उद्योगातील कामगिरी अशा विविध निकषांचा विचार केला जातो. राज्यातील कृषी शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ या संस्थांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने आर्थिक मदत मिळत असतानाही राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता टिकवण्यात अपयश आलं आहे. राहुरी कृषी विद्यापीठात 60 ते 70% अधिक प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कृषी शिक्षणाकडे झालेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष, संशोधनासाठी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, धोरणात्मक अनास्था आणि पदभरतीतील विलंब यांमुळे अधोगती वेगाने होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या संशोधन, नवतंत्रज्ञान आणि कृषी विकासावर होत अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विद्यापीठ प्रतिनिधी RR जाधव, न्यूज 14 राहुरी.